आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम झटपट, चटकदार आणि तोंडाला पाणी सुटेल असं तोंडलीचं लोणचं. खास गोष्ट म्हणजे हे लोणचं बनवण्यासाठी आपण वेगळा मसाला तयार करायचा नाही. फक्त तयार लोणच्याचा मसाला वापरून अगदी कमी वेळात मस्त लोणचं बनवणार आहोत. पावसाळ्यात गरमागरम भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत असं लोणचं मिळालं की जेवणाची मजाच वेगळी असते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आजची झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. या रेसिपीला लागणारं साहित्य इथे घेतलं आहे मी. पावशेर ताजी तोंडली, 4 ते 5 चमचे लोणच्याचा मसाला, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लिंबाचा रस, 4 ते 5 चमचे तेल. साहित्य अगदी कमी आणि घरात सहज उपलब्ध आहे आपल्या. तर सर्वात प्रथम मी इथे तोंडली स्वच्छ असे धुवून घेतलेली आहेत. तर मैत्रिणींनो, लोणचे बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तोंडली धुतल्यानंतर ती पूर्ण कोरडी झाली पाहिजे. जर पाणी राहिलं तर लोणचं खराब होऊ शकतं. आता आपण इथे काय करूया, तोंडलीची लांब काप करून घेऊया. तर त्यासाठी मी काय केले आहे, पहिले वरची बाजू आणि खालची बाजू दोन्ही कापून घेतली आहे आणि मधून असा कट मारला आहे. तर तुम्ही पाहू शकता, तोंडलीची अशा लांब काप करून घेऊया. तुम्ही गोल चकत्या करू शकता, पण लांब काप केल्यावर लोणचं अधिक छान दिसतं आणि मसालाही व्यवस्थित लागतो. तर इथे तुम्ही पहा, तोंडलं असं हिरवं पाहिजे आहे. जर लाल जर असेल तर ते वापरायचं नाही, नाहीतर आपलं लोणचं आहे ना ते खराब होऊ शकते. तर याचप्रमाणे मी काय करते, सर्व असे कट करून घेते. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला कोणकोणते लोणचे आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे पहा, असे कट करून घेतलेले आहेत मी लांबड्या लांबड्या. तुम्ही पण याप्रमाणे करून घ्या किंवा गोल जरी कापले तरीही चालेल. तर सर्व इथे मी कट करून घेतलेले आहे. आता एका मोठ्या परातीत किंवा मोठ्या भांड्यात आपण हे घेऊया तोंडली. तर मी मोठ्या बाऊलमध्ये घेते. आता हे सर्व काप आपण या बाऊलमध्ये काढून घेऊया. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला जर आंब्याचे लोणचे व आवळ्याचे लोणचे हे जर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण साहित्य घालूया. यामध्ये घालायचं आहे मीठ, त्याचबरोबर हळद. मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हळद घालूया. हळद घातल्यावर आता हे सर्व आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. तर हे प्रमाण कमी असल्यामुळे मी चमच्यानं हलवते. मिठामुळे तोंडली मऊ होतात आणि मसाल्यांची चव आतपर्यंत जाते. हे मिश्रण साधारण 10 मिनिटे आपण बाजूला ठेवूया. तर व्यवस्थित हलवून मगच बाजूला ठेवायचं. याचा आपण एक जीव करायचा, नाहीतर काय होईल, मीठ एकीकडे लागेल एकीकडे नाही. त्यासाठी आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. तर इथे मी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण काय करायचं, एक 10 मिनटासाठी साईडला ठेवायचं. याच्यावर मी झाकण झाकून ठेवते. तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया फोडणीसाठी. आता एका छोट्याशा भांड्यात तेल गरम करूया. या तेलामध्ये तुम्ही जिरे मोहरी पण घालू शकता, पण मी काही जिरे मोहरी घातलेलं नाही आहे. मी नुसतं फोडणीसाठी तेलच घालणार आहे. तोपर्यंत एक छोटी टिप सांगते. लोणचे नेहमी स्वच्छ आणि कोरड्या भांड्यातच तयार करा. चमचा, भरणी किंवा हात ओले नसावे. या छोट्या गोष्टी पाळल्या तर लोणचे जास्त दिवस टिकतं. तर या पॅनमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल आपलं गरम झालं आहे का नाही पाहण्यासाठी मी यात काय करते, एक छोटीशी मोहरी टाकते. तर मोहरी आपली छान तडतडली की समजायचं तेल गरम झालेलं आहे. तुम्हाला जर जिरे मोहरी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, मी काही घातलेलं नाही. तेल गरम झालेलं आहे, गॅस बंद करूया. आता याच्यावरचं झाकण काढूया. आता 10 मिनिटानंतर पहा, तोंडली थोडी मऊ झालेली आहे. तर तुम्ही पाहिलं, याच्यावर आपण झाकण ठेवलेलं तेव्हा याचं प्रमाण जास्त होतं, पण आता याचं प्रमाण कमी झालेलं आहे ज्यावेळी आपण झाकण झाकून 10 मिनिटे ठेवले. आता यामध्ये घालूया तयार लोणच्याचा मसाला. तर मैत्रिणींनो, तुमच्या आवडीचा कोणताही ना तयार लोणच्याचा मसाला तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये घालूया थोडीशी साखर. 1 चमचाभर घातलेली आहे मी. हे तुम्ही आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही साखर घातली तरीही चालेल. आता साखर घालून आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. या मसाल्यामुळे लोणच्याला सुंदर रंग, अप्रतिम चव येते. आता मसाला सर्व तोंडलीला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. पहा, रंग किती सुंदर दिसायला लागला आहे. आता वेळ न घालवता यामध्ये घालूया तेल. हे तेल आपण लोणच्यामध्ये घालूया आणि ते लक्षात ठेवा, हे तेल पूर्ण थंड असावं. तेलामुळे मसाल्याची चव अधिक खुलते आणि लोणचे टिकण्यास मदत होते. आता सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया.
मैत्रिणींनो, तुम्हाला पण लोणचं आवडतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता तेही मला कमेंटमधून नक्की सांगा. आता या लोणच्यामध्ये आपण एक सिक्रेट घालणार आहोत. ते काय बरं? तर ते तुम्ही पुढे पाहणारच आहात. तुम्ही पण घालता का? ते मला कमेंट करून नक्की सांगा. अजून 1-2 मिनटे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित एकसारखे लागतील. आता यानंतर घालूया जी तुम्हाला सिक्रेट सांगितलं आहे ना ते. यानंतर घालूया ताज्या लिंबाचा रस. लिंबामुळे लोणच्याला छान आंबटपणा येतो. तर इथे मी लिंबाचा रस घातला आहे. आता हे काय करूया आपण, रस घातल्यावर व्यवस्थित आणि मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला जास्त आंबट अशी चव आवडत असेल तर आणखी थोडा लिंबाचा रस तुम्ही घालू शकता. पुन्हा एकदा सर्व आपण व्यवस्थित हलवून घेऊया. पहा मैत्रिणींनो, किती सुंदर रंग आलेला आहे. मसाला प्रत्येक तुकड्यावर छान लागलेला दिसत आहे. आता हे लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या भरणीत आपण भरून ठेवूया. भरणी भरल्यानंतर वरून थोडंसं तेल घाला. यामुळे लोणचं अधिक सुरक्षित राहतं. मैत्रिणींनो, घरचं बनवलेलं लोणचं म्हणजे फक्त चव नाही तर घरातील प्रेम आणि जिव्हाळाही असतो. बाजारात मिळणाऱ्या लोणच्यापेक्षा घरचं लोणचं अधिक ताजं आणि आपल्या आवडीनुसार बनवता येतं. विशेष म्हणजे ही रेसिपी इतकी सोपी आहे की अगदी नवशिकेही सहज बनवू शकतात. तर मैत्रिणींनो, आपलं झटपट आणि चविष्ट तोंडलीचं लोणचं तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि हो, सोनम्स रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हे लोणचं कोणत्या पदार्थाबरोबर खाणार आहात ते कमेंट करून नक्की सांगा.